बरेचसे लोक आपल्याकडनं शिणाने नक्की घेऊन जातात, पण ते क्लीन कसे करतात ना हे अजून बरेच जणांना माहिती नाही. आणि हे तुम्हाला माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मिळणार आहे. तर व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्ही नक्की राहा. तर जय मल्हार मंडळी, मी आहे नाना, स्वागत करतो तुमचा डेली मिनी ब्लॉगचा दिवस 34वा. आज सकाळी मस्त लवकर आम्ही जाऊन काढून आणले ते म्हणजे शिणाने. आज थोडं प्रमाण जास्त होतं शिणाण्यांचं आणि त्यासोबत मला खुबडी पण लागली होती. घरी येता दादाकडनं थोडेसे किनेरी आहेत ना, हे किनेरी चिंबोरे हे जेवायसाठी घेतलं आणि मग काय आपण आपले बाचके जे आहेत ना घेऊन फटाफट किनाऱ्यावरून घरी येत होतो. आणि खूप वजन होतं. अर्धे तिकडेच आम्ही मटेरियल जो आहे ना तो क्लिनिंग करायला सुरुवात केली. दादा आणि मी धक्क्यावर बसून फटाफट क्लिनिंग करत होते. आणि हे बघा किती माल आहे तो. आणि हा मालला बरेच ऑर्डरचा म्हणजे कस्टमरचा फिक्स होता, तर त्यांना आपल्याला द्यायचं पण होतं, पण ह्याची क्लिनिंग पण करायची होती. सकाळी 4 वाजल्यापासून आम्ही ही कामं करत होतो. त्याचं वाजता 1 वाजला होता. आणि फटाफट आपल्या कस्टमरला आपण जे ऑर्डर आहेत ना ते फटाफट वजन करून त्यांना तिथं रवाना करत होतो. विषय असा होता की आपल्याकडे वेळ कमी होता आणि 3 वाजता शेवटी आम्ही जेवायला घेतलं, कारण बराच मेहनत केली आज. आणि इकडे आमची मांजर पण आमची जेवणाची वाट बघत होती की आम्हाला तिला कधी मेहनत करू. इकडे फटाफट ते काम झालं, पण आपल्या वजनाचं काम पुन्हा सुरू झालं. वजन करून प्रत्येक कस्टमरला हवं त्या किलोनीनुसार देतो. बघा कशी आपला माल आहे तो प्रत्येक कस्टमरपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मग इकडे क्लिनिंग करण्याची जी ऑर्डर आहे ना ती आम्ही सुरुवात केली आणि क्लिनिंगच्या जेवढ्या पण ऑर्डर होत्या त्या फटाफट क्लिनिंग करायला केली सुरुवात. कसा प्रकारे कट मारला आणि कट मारून झाला ना मंडळी, हा पाणी वगैरे गळून गेला ना की तुम्हाला कळून नको. हा आहे तो म्हणजे किंवा ह्यातला आतला घर हा केवढा क्लीन असतो बघा. इथे दादा एकीकडे ते क्लीन करून त्याचा आतला गर काढून व्यवस्थित त्यातला धागा कसा काढतात तो बघा. दादा त्यातला धागा काढून व्यवस्थित वेगळं करून ठेवतो, जेणेकरून आपल्या कस्टमरला ते धागा काढण्याची गरज लागेल. इकडे मंडळी मी तुम्हाला दाखवतो, हा असा खोलला ना की आपला मटेरियल आहे ना कसा साफ करतात मी तुम्हाला दाखवतो बघा. हा असा कातला मारून घेतला, त्याला 2 भागमध्ये तो डिवाईड होतो. मग ना त्याच्या एका बाजूला बघा असं एकदम पानेरी आणि टोकेरी हा धागा असतो. हा फक्त काढून टाकला की तुम्ही एका शिपीच्या साह्याने हा तुम्ही व्यवस्थित तो गर काढू शकता. बघा कसं आम्ही आणि दादा फटाफट आम्ही गर काढायला बसलेले, कारण ना आपल्याला कस्टमरला द्यायचे पण असतात आणि तेवढ्याच क्लीननेसपणाने आम्ही ते व्यवस्थित साफ वगैरे करू ते व्यवस्थित 2 पाणी धुवून आम्ही कस्टमरपर्यंत पोहोचवतो. आणि बरेचशा कस्टमरचा चांगला म्हणजे प्रतिसाद सुद्धा आलेला आहे. बघा किती केवढं क्लीननेसपणाने आम्ही तेवढंच पॅकिंग करून पाठवतो. मग आम्ही घरी आलो आणि थोडं आपल्या घरच्यासाठी पण मी अजून शिनाने मागवले होते आणि ते घरी थोडे साफ पण केले आणि थोडे बनवले सुद्धा. तर मंडळी तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ना कमेंट नक्की करा. आणि जर तुम्हाला हवंसुद्धा असेल ना तर मला हीच व्हिडिओ माझ्या DM मध्ये टाका किंवा कमेंट बॉक्समध्ये नक्की मला DM करा किंवा मला डायरेक्ट DM करा. तुम्हाला जे हवं आहे किती इंचाची साईज वगैरे तुम्हाला त्याची प्राईस रेट वगैरे तुम्हाला मिळून जाईल. बाय बाय.